नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर। तर आज माझ्या शाळेच्या मैत्रिणी येणार आहे। क्रांती आहे, नीलाक्षी आहे, सुवर्ण आहे आणि मी। आज आम्हाला चौघींना तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहणार आहात। तर त्या येणार आहेत म्हणून मी आज काय काय बनवलं ते तुम्हाला दाखवते। हे आहे वालाचं बिरडं, त्यानंतर पनीर, कढई पनीर, डाळ, हा आहे जीरा राईस, या आहेत पुऱ्या आणि हे आहे बेसनाच्या पोळ्याचं मिश्रण तयार करून ठेवले। आल्या की गरम गरम बेसनाचं पोळी करणार। माझ्या आईची आजची बेसनाच्या पोळीची रेसिपी तुम्ही पाहिली होती, तर त्यांना खूप आवडते। नीलाक्षी आणि क्रांतीने स्पेशली सांगितले बेसनाची पोळी हवी, तर ही बेसनाच्या पोळीचं तयार केलं आहे मिश्रण। पुन्हा इथे भात लावला आहे, जे कमी पडला भात तर म्हणून एक डबा भात लावून ठेवला आहे। तर एवढ्याच 3च भाज्या बनवणार आहे, कारण क्रांती येताना वांग्याचं भरीत आणि मिरचीचा ठेचा त्यांच्याकडचा स्पेशल असतो, तर तो घेऊन येणार आहे। आणि नीलाक्षी तिच्या आईच्या आजची डाळ आम्हाला आवडायची, तर ती घेऊन येणार आहे। तर असं सर्व असणार आहे, दाखवते मी तुम्हाला। धमाल मस्ती करणार होताच, पण ते व्हिडिओमध्ये घेणं शक्य नाही आहे, कारण आम्ही गप्पा मारताना एवढा गुंगवून जातो की हे व्हिडिओ वगैरे बनवणं होतच नाही, म्हणजे मोबाईल कॅमेरा हातात घेणं। तर त्यातूनही झालं तर थोडा तुमच्यासोबत शेअर करेन। तर चला, त्यांची वाट बघते। 12 वाजलेत। नीलाक्षीने 1चा टाईम दिला, 12:45 झाला आहे, अजून क्रांती आली नाही आहे। 1च्या आसपास भेटायचं ठरलं आहे, तर येतील आता सर्वजणी। चला, मी तोपर्यंत थोडीशी बाकीची तयारी करून घेते, म्हणजे प्लेट्स वगैरे सर्व तयार करून ठेवते, म्हणजे कसं आल्या की मला कामामध्ये बिझी व्हायला नको। तर सगळं तयार असेल तर थोडं बरं होईल। मी अंगुरी बासुंदी घरी बनवली होती, तर ॲक्च्युली ती व्हिडिओमध्ये घ्यायला विसरले। तर नीलाक्षीने पाहिल्यावर तिला आवरलंच नाही, तर ती पहिले बासुंदी घेते। बोलली मी पहिले, मला दिसते इतकी सुंदर, तर मी पहिले बासुंदी खाणार आहे। तर ती इथे खायला घेतली तिने, आणि आम्ही व्हिडिओ बनवतो म्हणून ती नेहमी रागवते आमच्यावर। आणि इथे क्रांती जी आहे, सर्व मस्त प्लेटिंग सुरू आहे तिचं, आणि मग ते त्याचा मस्त फोटो व्हिडिओ काढणार आणि स्टेटसवर टाकणार। बोल। डाळ आता कुठे डोक्यावर ठेवू? डाळ मी पण नाही नाही, तू डाळ घे ना, थोडे त्या बारक्या वाटीतच घे, त्या छोट्या वाटीतच घे। हा, हिच्यातच घे। नीलाक्षीची डाळ। हे नीलाक्षी, तुझ्या लक्षात होतं आम्हाला डाळ तुझी आवडायची ती? मला नाही आठवत आहे। आणि मला आवडायची तिची डाळ। हा, चमचा हा घेऊ? घे ना, घे ना। चालेल ना? हा, घे। ए मोडकी, इकडे बसले। आता ती तुझा ठेचा पण ठेवला ना बाबू? काय राहिलंय? कोशिंबीर ठेवली ना? चपाती दे मला। हा, भाकरी पण ठेव, दोन्ही ठेव। भाकरी राहणार नाही, राहील घे ना पुऱ्या। ते ताट माझ्याजवळ ठेवू नका, कळलं? नाही तर दुनियाला वाटायचं मी एवढं खाल्लं। छोटी प्लेट आण ना, तुला मी गंमत दाखवते। काय ताट तयार केलंय। तर असं हे जेवणामध्ये पंचपक्वानाच्या ऐवजी 12 पक्वानं झालेत, कारण नीलाक्षीने येताना डाळ आणली होती आणि क्रांतीने वांग्याचं भरीत, मिरचीचा ठेचा, मसूर पुलाव आणि बाजरीची भाकरी हे सर्व आणलं होतं। तर अशा या 12 पक्वानाचा आनंद आम्ही घेतो। चला, गप्पा मारत मारत मस्त जेवून घेतो। आणि मग जेवण झाल्यानंतर हे गोडपान होतं, मी खात नाही, त्याच्यामुळे या तिघी खाणार आहेत। जाता जाता अशा खूप साऱ्या सेल्फी काढल्या आणि मग तिघीजणी जाण्यासाठी निघाल्या। ये लवकर ये। केवढी हाऊस, केवढी ती हाऊस। हे आहे नीलाक्षीने आणलेलं गिफ्ट। नीलाक्षी पहिल्यांदा माझ्याकडे आली होती माझ्या घरी, आणि वास्तुशांतीला आली नव्हती, तर हे गिफ्ट घेऊन आली। बघूया काय गिफ्ट आहे। सॉलिड चॉईस आहे मॅडमची यांचं। वाह, सुंदर नीलाक्षी, खूप छान गिफ्ट आहे यार, सुंदर, मस्त, एकदम मस्त। हे बघा, हे आहे नीलाक्षीने आणलेलं गिफ्ट। खूप सुंदर आहे, खूप छान, मस्त एकदम।